जायखेडा गावामध्ये दरवर्षाप्रमाणे यावर्षी पण शिबिर भरलेलं आहे. म्हटलं काय विषय नाही बरं का. मग काय आजींसोबत आलेलो होतो शिबिरला आणि हा पोरगा काय रडत होता म्हटलं एकटा जिकडे, बाकी सर्व तिकडे होते. म्हटलं काय विषय बघा. तर राम राम पब्लिक, मी आहे तेजस सोनवणे. आज जायचं होतं मला आजींबरोबर शिबिरला. म्हटलं चला शिबिर वगैरे जाऊन येऊन आणि माऊलींच्या समाधीचं पण दर्शन घेऊन येऊ. मग काय दर्शनासाठी आलेलोच. म्हटलं चला आता पोरांकडे पण जाऊन येऊ. म्हटलं पोरं काय करताय पाहून येऊ. काय पोरं बसलेले ते मस्तपैकी प्रॅक्टिस करत. म्हटलं पकवा वाजवत होते. म्हटलं काही विषय नाही, काही आहे ना थोडेफार उड्या पण मारत होते. म्हटलं काही विषय नाही बरं का. मग काय म्हटलं चला आता माऊलींच्या समाधीचं दर्शन वगैरे घ्यावा. दर्शन घेतलं आणि त्यानंतर इकडे चालू होते शिकवायला काम. मस्त एक नंबर वाजवत. पकवाजचा आवाज वगैरे ऐकला, एक नंबर मन प्रसन्न झालं. म्हटलं काही विषयच नाही. मग काय आता पोरं बसणार होते जेवायला. म्हटलं यांना बसू दे जेवायला, पण त्यात एक पोरगा साईडला बसलेला. मग काय म्हटलं त्याला खुर्चीवर बसवलं आजीने आणि त्याला विचारलं काय झालं बाळा. म्हणे काय नाही म्हणे, माझ्या पप्पा फोन नाही उचलते. म्हटलं काय विषय नाही. मग काय त्यानंतर आपल्या ट्रॅक्टरवाल्याचा फोन आलेला. म्हटलं जावा आता ट्रॅक्टर वगैरे घेऊन गेलो आणि दिला ट्रॉली जोडून मस्तपैकी. आणि त्यात येणार ट्रॉलीचे कांदे पण एकदम भरलेले. म्हटलं चला आता यानं कागद वगैरे मारून घ्यायचा. कागद वगैरे मारला. म्हटलं चला आता जावं लागते काट्यावर. मग काय ट्रॅक्टर वगैरे काढलं आणि घेऊन गेलो बघ काट्यावर. काट्यावर गेलो बा, मस्तपैकी वजन वगैरे करायला लावला मस्त एकदम सरळ करून. म्हटलं काही विषयच नाही. मग काय म्हटलं आता साईडवरती खाली करायला गेलो आणि त्यानंतर खाली वगैरे करून आला ना भाऊ तुमच्या घरी. घरी आल्यानंतर मस्तपैकी रात्री गेलो भाऊ पोरांबरोबर मस्त जत्रा फिरायला. मग तुम्ही कधी येताय? चला जय महाराष्ट्र.